नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। खबर कल्याण से है, जहां कल्याण डोंबिवली महानगर पालिका का 3186 करोड़ रुपए का बजट आज महासभा में मंजूर कर दिया गया है। बजट पेश होने के दौरान नगर सेवकों ने कई महत्वपूर्ण सुझाव भी रखे और इन पर विचार करने की मांग की। इस बजट की खास बात यह है कि प्रत्येक नगर सेवक को विकास कार्यों के लिए 1 करोड़ रुपए का निधि दिया जाएगा और इसके लिए नगर सेवकों ने आयुक्त का आभार व्यक्त किया है। हालांकि वरिष्ठ नगर सेवकों ने यह भी सुझाव दिया कि इस निधि का उपयोग केवल ठोस और जनहित के कामों में ही किया जाएगा। वहीं महानगर पालिका के आयुक्त अभिनव गोयल ने बताया कि पालिका की आय बढ़ाने के लिए संपत्ति कर वसूली पर विशेष अभियान चलाया जाएगा, क्योंकि ये आय का मुख्य स्रोत है। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला हा पहिला असा अर्थसंकल्प होता जिथे आयुक्त महोदयांनी हा सभागृहामध्ये सादर केला होता। खरं म्हणजे अर्थसंकल्प हा आयुक्त महोदय स्थायी समितीला सादर करता, स्थायी समिती त्याच्यावरती चर्चा करून मग तो महासभेकडे येतो। परंतु स्थायी समितीच अस्तित्वात नव्हती किंवा सभापती अस्तित्वात नव्हते, त्याच्यामुळे हा पहिला असा बजेट होता की ज्यांना आयुक्तांनी महासभेला सादर केला होता आणि त्याच्यावरती गेले 3 दिवस 4 दिवस एक साधक बाधक चर्चा झाली, वैचारिक बौद्धिक तात्विक त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर एक प्रत्येक नगरसेवकाला असं वाटत असते की माझ्या प्रभागामध्ये विविध विकास कामे झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तो एक स्वातंत्र्य ठेवून एक हा बजेटमध्ये आम्ही जे प्रत्येक नगरसेवकाला जवळजवळ 80 लाख रुपये कसे वाढतील आणि नगरसेवक निधीतला असा 1 कोटीचा निधी देण्याची मागणी आमची होती आणि ती प्रशासनाकडनं आपला महापौरांकडनं मंजूर करून घेतली। हा एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह क्षण होता। आणि धरणाची मागणी जी आम्ही केली होती की आपलं स्वतंत्र धरण असावं, त्यासाठी एक हेड निर्माण व्हावा, तर ही एक मागणी आमची या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी होती। कल्याण शहराच्या कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनच्या लगतच्या ज्या काही नागरिक समस्या आहे, म्हणजे न केलेल्या शिक्षा आपण जशी भोगतोय असं प्रत्येक नागरिकाला वाटतं, तो प्रवास करताना त्याविषयी आम्ही आवाज उठवला आणि एक त्याला विरोधी पक्षाची ठोस भूमिका असावी ती बजावण्यात आम्ही कुठेही मागे हटलो नाही, कमी पडलो नाही, याचं समाधान आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेल्या 7 वर्षानंतर पहिल्यांदाच आज महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे। मंजूर करत असताना काही प्रशासनाच्या चुका देखील आहेत, त्या प्रशासनाच्या निदर्शनास देखील आणून दिलेल्या आहेत। परंतु नगरसेवकांना भरघोस 1 कोटीचा निधी माननीय आयुक्त आणि माननीय महापौर, माननीय उपमहापौर यांच्या माध्यमातून मिळालेला आहे। आणि आपण बघितलं असेल तर प्रशासनाच्या काही त्रुटी देखील आहेत, ते देखील प्रशासनाच्या समोर निदर्शनास आणून दिलेले आहेत। आणि जे अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्यासाठी जो अधिकचा 13 कोटी खर्च आपण अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी केला आहे, या खर्चाला कुठेतरी आवर घालावी आणि ज्यांनी अनधिकृत बांधकामं केले तो खर्च त्यांच्याचकडनं वसूल करावा अशी मागणी देखील आम्ही केलेली आहे। आणि जो बघा उत्पन्न तर वाढवायचं असतं पण खर्च पण कमी करायचा असतो, तर असे जे वायफळ खर्च आहेत ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। पाण्याच्या मुद्द्यावर आपण ते WTP जे आहेत ते प्लस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जी लोकसंख्या वाढते त्याच्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना ही करण्यासाठी मी आयुक्तांना देखील विनंती केली आहे, प्रशासनाला केली आणि ते होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे। नगरसेवकांना 1 कोटी रुपयाचा निधी देण्याबाबत काही उपसूचना आलं होतं, त्याला देखील आपण विचार करायला सांगितलं, नेमकं काय असतं? आणि आपण 20 तारखेला प्रशासनाच्या वतीने महासभेला बजेट सादर केला होता। ते दरवर्षी आपल्याला किती निधी भेटत असतो आणि किती आपण प्रयत्न करून घेऊन बजेटिंग करत असतो, त्याप्रमाणे बजेट आपण प्रेझेंट केला होता। 3 दिवस त्याच्यावर चर्चा होऊन आज त्याला अंतिम मंजुरी महासभेनं दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 कोटी निधी प्रत्येक नगरसेवकला याचा महासभेने निर्णय घेतलेला आहे। आता त्याकरिता मग कुठून आपल्याला जास्त उत्पन्नामध्ये वाढ करता येईल त्याच्यावरही प्रशासन आता काम करेल। त्याचबरोबर शेवटी कॅश फ्लो किती राहील आणि ॲक्च्युअल किती राहील त्याप्रमाणे पुढची कारवाई पुढच्या वर्षी केली जाईल। 600 कोटींची तफावत आहे, त्याबद्दल तुम्ही बोलला होता की उत्पन्न वाढीसाठी आपण विविध मार्गाने काही उपाययोजना करणार आहोत। त्यानंतर नगरसेवकांनी सांगितलं की जे कर वसुली होते, कर वसुली आपण नेक्स्ट म्हणजे जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की मालमत्ता कर हे महत्त्वाचा स्रोत निधीच्या महानगरपालिकाचा असते आणि त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या या वर्षापासून राहील। एप्रिलपासूनच आपण एक मोहीम स्वरूपात याच्यामध्ये काम करण्याचं नियोजन करतोय। एवढंच नाही तर जेवढे वादग्रस्त प्रॉपर्टीज आहे जिथे आपला टॅक्स अडकलेला आहे, काही केसेस कोर्टामध्ये चालू आहे, त्याच्यावरही केस टू केस
काम करण्याकरिता एक आम्ही SOP आणि एक सेल तयार करतो, जेणेकरून त्याच्यावर सातत्याने काम करता येईल. एवढंच नाही तर जे नवीन सोर्सेस आहे, जसे काही अनअसेस्ड प्रॉपर्टीज आहे किंवा काही असं क्षेत्र आहे जिथे नवीन आपले भूखंड किंवा डेव्हलपमेंट झालं आहे, ते प्रॉपर्टीचा टॅक्स लागलेला नाही आहे, तर त्याला टॅक्स करण्याचंही काम आता एप्रिलपासूनच मोहीम स्वरूपात आम्ही घेणार आहोत, जेणेकरून बेसही आपला वाढेल आणि मालमत्ता करमध्ये वसुलीमध्ये लक्षणीय वाढी दिसेल आपल्याला. आज पहिल्यांदाच प्रशासनाने महासभेसमोर हे बजेट सादर केलं होतं. तसं स्थायी समिती समोर बजेट येतं आणि स्थायी समिती नंतर बजेट मंजूर करते, पण यावेळेला महासभेने हे मंजूर केलं. 5 वर्षानंतर नवीन लोकप्रतिनिधी आले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चेअंती या बजेटला मंजुरी देण्यात आली. प्रशासनाने मांडलेलं बजेट याच्यात लोकप्रतिनिधींच्या आलेल्या सगळ्या कल्पना, संकल्पना, त्यांचे विचार आणि आर्थिक स्थिती हे सगळं बघून आजच्या बजेटला जी मंजुरी दिली आणि त्यातून शहराच्या संपूर्ण विकासासाठी 122 नगरसेवक जे निवडून आलेत, या प्रत्येकाला पूर्ण शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने 1 कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम या आज महासभेने केलं. एक संवेदनशील विषय आहे की 100% या विषयामध्ये महासभा संवेदनशील आहे. लोकप्रतिनिधी याच्यासाठी असतात की ज्या गोष्टी प्रशासनाकडनं करण्याच्या राहतात ते लोकप्रतिनिधी लक्षात आणून देतात, आणि या गोष्टी लोकप्रतिनिधींनी शशिकांत कांबळेंनी ही गोष्ट लक्षात आणून दिली. ही लक्षात आणून दिली लवकर. अनेक वर्षांपासून खरं म्हणजे अण्णाभाऊंचे जे अनुयायी आहेत किंवा सगळेच डोंबिवलीकरातले अर्थात त्यांची मागणी होती की सर्व राष्ट्रपुरुषांची पुतळे जे आहेत, स्मारक जे आहेत ते डोंबिवलीमध्ये आहेत, पण अण्णाभाऊंचं स्मारक डोंबिवलीमध्ये नाही. आणि महाराष्ट्रामध्ये डोंबिवली सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. आणि खरं म्हणजे अण्णाभाऊंचं टिटवाळ्यामध्ये 1957 साली जे मराठी साहित्य संमेलन झालं, त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. म्हणजे तिथपासूनचं योगदान, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं योगदान असेल, योगदान खूप मोठं आहे त्यांचं. आणि अण्णाभाऊंची ज्यावेळेस आम्ही जयंती करतो किंवा पुण्यतिथी साजरी करतो त्यावेळेस आम्हाला कुठेतरी एखाद्या हॉलमध्ये जावं लागतं, आम्हाला तिथं स्मारक नसतं. त्यामुळे डोंबिवलीकरांची आमची सगळ्यांची मागणी होती. मी त्याच प्रभागात निवडून आलो. तिथल्या प्रभागामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर अण्णाभाऊंचं स्मारक डोंबिवलीमध्ये दिमागदार करणार. त्यामुळे आज महापौर साहेब होते, पीठासीन अधिकारी म्हणून राहुलजी दामले होते, आमचे गट सभागृह नेते आहेत वरुणजी पाटील. आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आमचं हे बोलणं रवींद्र चव्हाण साहेबांशी पूर्वी झालेलं आहे. माझं सविस्तर बोलणं आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी झालं. त्यांनी या घटनेला खरं दुजोरा दिलाय आणि त्यांचं तर मत आहे की ते झालंच पाहिजे. त्याकरिता आज सगळ्या पक्षाच्याच नेतृत्वाने, सगळ्या पक्षाच्या गटनेत्याने असेल, सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी असेल, त्यांनी या अण्णाभाऊंच्या स्मारकाला पाठिंबा दिल्यामुळे मी ते सर्व पक्षीय, सर्व नगरसेवकांचं, नेत्यांचं मनापासून आभारच मानतो. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत.